डिजिटल PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी महापौर रवी लांडगे यांच्या प्रत्यक्ष सहभागातून पुढाकार। प्रदूषणास कारणीभूत कंपन्या आणि संस्थांवर कडक कारवाईचे दिले संकेत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतून इंद्रायणी नदीत प्रदूषण करणाऱ्या संबंधित कंपन्या आणि संस्थांवर प्रशासनामार्फत कडक कारवाई करण्यात येणार असून पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही। इंद्रायणी नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांनी सुद्धा सामूहिक जबाबदारी स्वीकारून पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे मत महापौर रवी लांडगे यांनी व्यक्त केले। पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर रवी लांडगे, आळंदी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्या उपस्थितीत 7 मावळे संवर्धन संस्थेमार्फत इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान राबवण्यात आले। या अभियानाचा मुख्य उद्देश इंद्रायणी नदीतील वाढत्या प्रदूषणाच्या समस्येकडे लक्ष वेधणे तसेच नदी स्वच्छतेसाठी सामूहिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा होता। या स्वच्छता मोहिमेदरम्यान महापौर रवी लांडगे यांनी स्वतः इंद्रायणी नदीच्या पात्रात उतरून स्वच्छता उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला। प्रत्यक्ष पाहणी करताना नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर साचलेला कचरा, औद्योगिक सांडपाणी, प्लास्टिक कचरा, इतर घातक घटकांची त्यांनी पाहणी करून नदीच्या प्रदूषणामागील संभाव्य कारणांचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला। यावेळी ते बोलत होते। या पाहणीनंतर महापौर लांडगे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतून इंद्रायणी नदीत सोडण्यात येणारे प्रदूषित सांडपाणी, औद्योगिक कचरा आणि पर्यावरणास हानिकारक घटक यांस जबाबदार असलेल्या संबंधित कंपन्या तसेच इतर संस्थांवर प्रशासनामार्फत कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत दिले। नमस्कार। आज 7 मावळे संवर्धन संस्था तसेच आळंदी नगर परिषदेचे नगराध्यक्ष आमचे मित्र प्रशांत दादा कुऱ्हाडे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने इंद्रायणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। तर इंद्रायणी स्वच्छता मोहिमेच्या या अभियानांतर्गत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आता जे आपण पाणी पाहत आहात ते पाणी नसून पूर्णपणे केमिकल आणि सांडपाणी आहे। तर इथून पुढे इंद्रायणी नदी जर मनापासून स्वच्छ करायची असेल तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि PMRDA अंतर्गत जेवढ्या पण कंपन्या आहेत त्या कंपन्यांचं केमिकल आणि सोसायट्यांचं सांडपाणी किंवा सीवेज वॉटर या नदीमध्ये किंवा आपली जी माता आहे इंद्रायणी माता या मातेमध्ये सोडायचं नाही, अशी कठोर कारवाई इथून पुढच्या काळात करणे आवश्यक आहे। त्यासाठी आम्ही लवकरात लवकर अशा सहकारी संस्था आणि आळंदी नगर परिषद आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका एक इंद्रायणी स्वच्छता मोहीम अंतर्गत आढावा बैठक घेणार आहे। त्या आढावा बैठकीतून लवकरात लवकर याबद्दलची कडक कारवाई स्वच्छता मोहीम बद्दलची राबवण्यात येईल। तरी कृपया सर्वांनी या मोहिमेमध्ये आम्हाला मनापासून प्रयत्न करावेत आणि आपण सर्व मिळून इंद्रायणी मातेचे संरक्षण करू, संवर्धन करू। नमस्कार। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।